माध्यमातून इथून मात्र ज्या पद्धतीची सुरुवात व्हायला हवी त्या पद्धतीची सुरुवात क्षेत्ररक्षण करणारा संघ करतोय। यावेळेस पुन्हा एकदा यावेळेस मात्र मोठा स्ट्रोक जडलाय, जरूर क्षेत्ररक्षक आहे, चुकी घडली आहे क्षेत्ररक्षकाच्या मार्फत। इथून मात्र चेंडू पर्यंत जाण्याचा प्रयत्न केला नव्हता, चेंडू पडल्यानंतर अतिरिक्त उचली घेतोय, चेंडू निघून जातोय। लॉंग ऑन क्षेत्राला क्लिअर करणारा हा एवन क्वालिटीचा आजच्या दिवसातील पहिला दर्जेदार चौकार। नक्कीच आजच्या दिवसातील एक मोठा स्ट्रोक येतोय विजयच्या बॅट मधून। यावेळेस मात्र पाहूया काय घडलंय, चेंडू आणि बॅट मध्ये कनेक्शन तेवढं चांगलं होत नाहीये, चेंडू गॅप मध्ये ट्रॅव्हल होतोय, क्षेत्ररक्षक दूरवरून आला, एक धाव पूर्ण जरूर झाली, दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न, काय घडलंय या ठिकाणी मात्र नकार देतोय फलंदाज। एकच धावेवर समाधान मानलं जातंय, एका धावेच्या मदतीने आता मात्र संघाचा धावफलक पुढे सरकतंय, धावफलक जाऊन पोहोचतोय ते म्हणजेच 5च्या घरामध्ये कोणत्याही प्रकारचा गडी अजूनपर्यंत गमावलेला नाहीये। फलंदाजी करणारा संघ आपण पाहतोय वडगर संघाला, तर क्षेत्ररक्षण करणारा संघ पाय संघ एका बाजूने पाहतोय तर एका बाजूने वडगर संघ। पहिला सामना आजच्या दिवसातील क्लॅश ऑफ टायटन्स। यावेळेस मात्र काय घडलंय, चुकी घडलीये, नक्कीच पंचांचा लगेच इशारा आलाय, भीमर चेंडू उघडा डोले पहा नीट, कारण पुढील चेंडू असणार आहे फ्री हिट। फ्री हिट वर पाहूया कशा प्रकारे हिट करतोय, याला मात्र स्ट्राईक एंड वर आपण योगेश याला पाहतोय, योगेशच्या बॅट मधून एखादा धमाका येतोय का, इथून मात्र संधी आहे आणि संधीचं सोनं करावं लागेल मित्रांनो। गोल्डन चान्स या आयुष्यात आपल्याला खूप कमी वेळेला मिळत असते आणि त्या चान्सचा तुम्ही फायदा उचलणं खूप गरजेचं आहे। पाहूया इथून फायदा उचलतोय का, आणि नक्कीच यावेळेस मात्र फायदा उचललाय की काय, चेंडूला फाईन लेग क्षेत्राकडे खेळून काढतोय, चांगल्या पद्धतीने क्षेत्ररक्षण त्या क्षेत्रामध्ये पाहतोय आपण, एक धाव पूर्ण, दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न जरूर झाला होता, इथून मात्र एकाच धावेवर समाधान मानलं जात आहे। एकेरी दुहेरी क्रिकेटची लाईफलाईन ज्याला म्हटली जाते, लाईफलाईनचा वापर केला जातो, इथून मात्र खरोखरच सुनील यांनी 2 धावा वाचवलेल्या आपल्या संघासाठी उत्कृष्ट क्षेत्ररक्षण केलेलं आहे। नक्कीच अप्रतिम पद्धतीचं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं सुनीलच्या मार्फत, त्या ठिकाणी मात्र सुद्धा संघासाठी 2 धावा वाचवतोय। यावेळेस पाहूया स्विंग अँड मिस, ओहो व्हॉट अ डिलिव्हरी, एक्सलंट डिलिव्हरी, चेंडू पडल्यानंतर आतल्या बाजूने काटा बदलतोय, फलंदाजाला फसवतोय, चकवलं जातोय फलंदाजाला। यावेळेस मात्र गोलंदाजाच्या माध्यमातून पॉवर प्ले मध्ये आता मात्र पॉवरफुल गोलंदाजी, गोलंदाज आपण पाहतोय जयेशच्या माध्यमातून। इथून जर विचार केला धावफलकावर धावा आहेत त्या म्हणजेच 7, अजूनपर्यंत कोणताही गडी गमावलेला नाहीये फलंदाजी करणाऱ्या संघाच्या माध्यमातून। यावेळेस मात्र सोडून दिले, पंचांकडे पाहिले जात आहेत, पंच दर्शवत आहेत ऑफ स्टिकच्या खूपच जास्त बाहेर, यावेळेस मात्र चेंडू टाकण्याचा प्रयत्न होतोय। यावेळेस अव्वांतर धावेनिशी धावफलकावरती वार होते, धावफलक जाऊन पोहोचते ते म्हणजेच 8च्या घरामध्ये, अजूनपर्यंत कोणताही गडी गमावलेला नाहीये, चांगल्या पद्धतीने पाहतोय सामना सुरू झालाय पहिलाच। यावेळेस मात्र शॉर्ट पिच चेंडू उडवलाय, जरूर काय घडलाय, बिग 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 सिक्सर, आमचा महेंद्र पाटील दादा बसलाय साऱ्याच्या मनात, आमचा महेंद्र पाटील दादा बसलाय साऱ्याच्या मनात। नक्कीच केव्हापासून चेंडूची वाट पाहत होता, वाट पाहिली आणि चेंडूची वाट लावली असं म्हणणं वावगं ठरणार नाहीये। अगदी शॉर्ट पिच चेंडू त्याला पूर्णपणे उडून दिला होता, चेंडू सीमा पार जाताना पाहायला मिळाला आपल्याला 6 धावांसाठी षटकार, आणि आता मात्र या षटकाराने धावफलक उचललं गेलंय, धावफलक उचलून जाऊन पोहोचते ते म्हणजेच 14च्या घरामध्ये। इथून मात्र विचार केलाय, काय फटका केला होता, अगदी डोल्यांच्या खालून। यावेळेस मात्र विजयच्या बॅटमधून एक चांगला दर्जेदार षटकार प्राप्त होतोय, षटकार वसूल केलाय विजय याने, तर वैयक्तिक पहिला लगेचच दुसरा गोलंदाज मोर्चावर लावला जातोय। नक्कीच मेन पंचांच्या भूमिकेमध्ये आपण पाहतोय तो म्हणजेच माजी उपसरपंच श्री संदीपजी पाटील साहेबांना आपण पाहतो। यावेळेस मात्र काय घडलंय, एसटी रक्षकाच्या माध्यमातून चूक घडली, चेंडू निघून गेलाय, यावेळेस मात्र नॉनस्टॉप सीमारेषा पार निघून जातोय, 4 धावांसाठी चौकार। आमचा महेंद्र पाटील दादा बसलाय साऱ्या, नक्कीच आपण स्क्वेअर लेग पंचांच्या भूमिकेमध्ये पाहतोय तो म्हणजेच ग्रामपंचायत सदस्य कारभावचे आपण पाहतोय ते म्हणजेच मंगेशजी काठे यांना, विद्यमान सदस्य आहेत ते कारभाव गावचे। यावेळेस मात्र काय घडलंय, अगदी स्टेट डाऊन दी ग्राउंड चेंडूला खेळून काढतोय, क्षेत्ररक्षक दूर वरून येतोय, अप्रतिम झेल लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये क्लिअर करतोय आणि बसणारा या मॅच मधला पहिला हदरा, बॅक टू द डगआउट, फलंदाज बाद। आमचा महेंद्र पाटील दादा बसलाय साऱ्याच्या मनात, आमचा महेंद्र पाटील दादा बसलाय साऱ्याच्या मनात।
यावेळेस मात्र नक्कीच तिथे मात्र कोणत्याही प्रकारची ताकद पाहायला मिळाली नव्हती फटक्यामध्ये. फक्त टायमिंग जुळवलं होतं. टायमिंगच्या जोरावर चेंडू त्या ठिकाणी मात्र सीमारेषा क्लिअर करू शकला नव्हता आणि लॉंग ऑफच्या क्षेत्रामध्ये अप्रतिम दर्जाची झेल त्या ठिकाणी मात्र पकडली गेली आहे. फलंदाजाला परतीचा प्रवास करावा लागलाय. विवेक पुन्हा एकदा गोलंदाजी मार्गावर. यावेळेस मात्र वेट करून खेळतोय. कव्हर रिजन मध्ये चेंडूला खेळून काढतोय. गॅप आहे त्या ठिकाणी मात्र नक्कीच एकदा अगदी सहज गतीने पूर्ण दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न चालवला गेलाय. अगदी सहजरित्या 2 धावा पूर्ण करतायत. गुड रनिंग बिटवीन द विकेट दोन्ही फलंदाजांमध्ये पाहायला मिळतोय. चांगल्या पद्धतीचा ताळमेळ दोन्ही फलंदाजांमध्ये पाहायला मिळतोय. त्याच्याच जोरावर 2 धावा पूर्ण केल्या जातात. या 2 धावांच्या मदतीने आता मात्र जर विचार केला तर धावफलकावर धावा लागले गेले ते म्हणजेच एक गडी गमावत असताना 20 धावा धावफलकावर लागल्यात. कालच्या दिवसात जर विचार केला तर पहिल्या सामन्यामध्ये विवेक याने अप्रतिम गोलंदाजीच्या जोरावर सामन्याचा सामनावीर ठरला होता. तोच विवेकला आपण गोलंदाजी मार्गावर पाहतोय पाये संघाच्या बाजूने गोलंदाजी करत असताना. यावेळेस मात्र काय घडलंय? स्विंग अँड मिस. मोठा स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न जरूर झाला. यावेळेस मात्र समोर ठेवतोय फलंदाजाला. इथून मात्र चेंडू चकवून जातोय. निर्धाव चेंडूच्या स्वरूपात आता मात्र हाताळणी केली गेली आहे. चांगली गोलंदाजी विवेकच्या माध्यमातून. कालच्या दिवसामध्ये मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार याच खेळाडूच्या नावावर गेला होता. आजच्या दिवसामध्ये सुद्धा खूप इम्प्रेस केलं या खेळाडूने. यावेळेस मात्र मोठा स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न. बॅटची कडा आणि अजून एक फलंदाज. बॅक टू द डगआउट बसणार हा दुसरा आद्रा. यावेळेस मात्र जावं लागतंय विजय याला डगआउटला. दादा बसलाई साऱ्यांच्या मनात. आमचा महेंद्र पाटील दादा बसलाई साऱ्यांच्या मनात. नक्कीच केव्हापासून कोणत्याही प्रकारचा मोठा स्ट्रोक खेळू दिला जात नव्हता. त्या ठिकाणी मात्र पाहायला गेलं तर गोलंदाजाच्या माध्यमातून पहिलं मोठा स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न केला. त्या क्षेत्रामध्ये नक्कीच लॉंग ऑन आणि लॉंग ऑफच्या मधून खेळण्याचा प्रयत्न जरूर झाला. त्या ठिकाणी मात्र गोलंदाजाने चपलाईचा वापर केला. चेंडूमध्ये थोडीफार उंची प्राप्त झाली. त्यानंतर मात्र बॅटची कडा घेत सरळ यष्टीरक्षकाच्या हातामध्ये चेंडू विसावताना पाहायला मिळतोय. कोणत्याही प्रकारची चुकी यष्टीरक्षक करत नाहीये आणि दुसरा आद्रा मात्र मैदानावर बसला गेलाय. आता मात्र जर विचार केला विवेक याची तारीफ करावी तेवढी कमी, कारण विवेकने काय गोलंदाजी केली आहे. अप्रतिम गोलंदाजीचा नजराणा आता मात्र पेश करतोय विवेक. गोलंदाजीच्या माध्यमातून प्रेक्षकांची मनं जिंकतोय. मित्रांनो आपण पाहतोय ही स्पर्धा साईज ग्रुप आयोजित ही स्पर्धा आपण पाहतोय. स्वर्गीय आत्मारामजी शेठ गुलवी चषक 2022 ची स्पर्धा मित्रांनो आपण अनुभवतोय. 2022 मध्ये ही स्पर्धा जर विचार केला तर सुरुवात झाली आणि नक्कीच या स्पर्धेचा आजचा दिवस चौथा दिवस आपण अनुभवतोय. आणि चौथ्या दिवसामधील हा पहिला सामना. एका बाजूने वडकर दुसऱ्या बाजूने पाये. प्रथम नाणेफेकीचा कॉल जिंकून फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता वडकर संघाने. तो निर्णय इथून मात्र चांगल्या पद्धतीने घडताना पाहायला मिळत नाही. अगदी ट्रो क्रशर. काय घडले? पंचांचं बोट आकाशाकडे. बसणारा अजून एक हादरा. बॅक टू द डगआउट. यावेळेस मात्र फलंदाज डगआउटला. आमचा महेंद्र पाटील दादा बसलाई साऱ्यांच्या मनात. आमचा महेंद्र पाटील दादा बसलाई साऱ्यांच्या मनात. नक्कीच आता मात्र कमलाकर गोल्डन डकवर बाद होऊन या ठिकाणी मात्र तंबूच्या अस्त्राला चाललाय. खूप निराश पद्धतीने पाहायला मिळतं कमलाकर याला, कारण कमलाकर यांनी हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न जरूर झाला. अगदी एष्ट्यांच्या समोर सापडला. पंचांच्या मनामध्ये कोणत्याही प्रकारचा प्रश्न नव्हता. पंचांनी बोट आकाशाकडे दाखवलं गेलं आणि फलंदाजाला आता मात्र तंबूच्या अस्त्राला जावं लागतंय. नवीन फलंदाज मैदानावरती एंटर झाला. यावेळेस मात्र कमलाकर याची जागा भरून काढण्यासाठी मैदानावरती येतोय तो म्हणजेच जितू जय आलाय मैदानावरती. चुकीची दुरुस्ती. तर एका बाजूने पाहायला गेलं तर राजू मैदानावरती आहे. नक्कीच कालच्या दिवसाचा जर विचार केला काय फलंदाजी राहिली होती राजूच्या माध्यमातून. अगदी शेवटच्या षटकामध्ये 16 धावांची गरज असताना हा फलंदाज मैदानावरती आला. संघ पूर्णपणे अडचणीत होता. संघात याच्या माध्यमातून पहिल्या चेंडूवर षटकार आला. त्यानंतर दुसरा चेंडू निर्धाव. त्यानंतर तिसऱ्या चेंडूवर षटकार आणि त्यानंतर चौथ्या चेंडूवर सुद्धा षटकार टोकत संघाला सामना विजयी करून दिला होता. तोच राजू आता मात्र मैदानावरती आलाय. तगडा फलंदाज राजू. यावेळेस मात्र उडवलाय जरूर. लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये क्लिअर करून जाईल का? याच चेंडू निघून जातोय. मस्तक पे दस्तक. सीमा पार. 6 धावांसाठी हा दर्जेदार षटकार. आमचा महेंद्र पाटील दादा बसलाई साऱ्यांच्या मनात. आमचा महेंद्र पाटील दादा बसलाई साऱ्यांच्या मनात. नक्कीच जेव्हा तुम्ही या पद्धतीचे स्ट्रोक केलता तेव्हा तुमची नजर चेंडूवरची चांगली असणं खूप गरजेचं आहे, कारण लॉंग ऑफ आणि लॉंग ऑन क्षेत्रामध्ये जेव्हा तुम्ही खेळत असता
त्यावेळेस तुमची नजर स्थिर असणं आणि चेंडूवर बॅटचं कनेक्शन प्रॉपर होणं खूप गरजेचं असतं, कारण त्या क्षेत्रामध्ये सहजासहजी लॉंग ऑन आणि लॉंग ऑफ क्षेत्र क्लिअर करणं खूप अवघड असतं. आणि नक्कीच या षटकाराच्या मदतीने जर विचार केला तर धावफलकावरती धावा जाऊन पोहोचतायत, त्या म्हणजेच 26 ऑन द स्कोरबोर्ड. जर विचार केला 3 अद्रे बसलेत, 26 धावा धावफलकावरती आपण पाहतोय. आल्या आल्या पहिल्या चेंडूवर काय स्ट्रोक केला गेलाय राजूच्या माध्यमातून. 6 धावांसाठी चेंडूला भिडकावून दिलं गेलं होतं. चला चेंडू पाठवा लवकर. कालिका माता खारबाव संघाचे संघनायक स्वर्गीय नंदकिशोर पाटील हे संघाचे संघनायक आणि नटराज खारबाव संघाचे संघनायक, तिन्ही संघाच्या संघनायकाने त्वरित आमच्याशी संपर्क साधायचा आहे. नक्कीच आता मात्र जय पाटील याच्यासाठी पारितोषिक लागलं गेलंय. बॅक टू बॅक जयच्या बॅटमधून जर 3 षटकार आले तर जय पाटील याच्यासाठी पारितोषिक लाभलंय, ते म्हणजेच सन्माननीय उपेशजी चौधरी साहेबांकडून 2000 रुपयाचं पारितोषिक जयसाठी. जो फलंदाज नॉन स्ट्राईक एंडला आपण पाहतोय तर काय आक्रमक सुरुवात केली आहे, अगदी षटकाराने सुरुवात केली आहे. राजूच्या बॅटमधून धमाका झालाय. पाहूया राजू समोर पुन्हा एकदा प्रवीण. यावेळेस मात्र पाहूया काय घडलंय. अगदी अप्रतिम डिलिव्हरी. त्या ठिकाणी मात्र पंचांकडे अपील पाहायला मिळाली. अपीलमध्ये जोश जरूर पाहायला मिळाला. आत्मविश्वासाची कमी पंचांनी पाहिली, पंचांनी दर्शवलंय. यावेळेस मात्र लेग बाईटच्या स्वरूपामध्ये कोणत्याही प्रकारची धाव मैदानावरती अंकित केली जात नाहीये. निर्धाव चेंडू आता मात्र गोलंदाजाच्या माध्यमातून आलाय. राजूच्या विरुद्ध आता मात्र कमबॅक केलंय प्रवीणने. प्रवीण पुन्हा एकदा गोलंदाजी मार्गावर हायवे एंड कडून 3 ते 4 पावलांचा रनअप. चांगली गोलंदाजी. यावेळेस मात्र उडवलाय. जरूर काय घडलाय. चेंडू हवेमध्ये. क्षेत्ररक्षक चेंडू खाली येण्याचा प्रयत्न करत नाहीये. चेंडू खूप दूर क्षेत्ररक्षकावरून लँड होतोय. एक धाव पूर्ण दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न जरूर चालवला गेलाय. अगदी सहज गतीने दोन्ही फलंदाज 2 धावा प्राप्त करतायत आणि या 2 धावांच्या मदतीने जर विचार केला तर धावफलक आता मात्र पुढे सरकतंय. धावफलक जाऊन पोहोचतंय, ते म्हणजेच 28 रन ऑन द स्कोरबोर्ड. जर इथून विचार केला तर आदरे बसले गेले, ते म्हणजेच 4 धावा धावफलकावर आहेत. त्या म्हणजेच 28 3 आदरे बसले गेलेत मैदानावरती राजूच्या विरोधात. यावेळेस राजूच्या बॅटमधून या षटकामध्ये एखादा मोठा स्ट्रोक येतोय का. यावेळेस मात्र उडवलाय जरूर. फाईन लेग क्षेत्राला क्लिअर करून निघून जातोय चेंडू सीमा पार. 4 धावांसाठी हा येणारा दर्जेदार चौकार राजूच्या बॅटमधून हा धमाका पाहायला मिळतोय. आमचा महेंद्र पाटील दादा बसलाय साऱ्यांच्या मनात. आमचा महेंद्र पाटील दादा बसलाय साऱ्यांच्या मनात. धन्यवाद डीजे. नक्कीच इथून जर विचार केला तर या 4 धावांच्या मदतीने धावफलक आता मात्र 32च्या धाव घरामध्ये जाऊन पोहोचते. 32 रन ऑन द स्कोरबोर्ड विदाउट लॉस ऑफ 3 विकेट्स. 3 गडी गमावत असताना 32 धावा धावफलकावरती. गोलंदाज पुन्हा एकदा यावेळेस मात्र प्रवीण गोलंदाजी मार्गावर राजूच्या विरोधात. राजू आता मात्र आक्रमक पवित्र सिद्ध करतोय मैदानावरती. यावेळेस मात्र शॉर्ट पिच चेंडू उडवलाय. चेंडू निघून जातोय. बिग 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 सिक्सर आउट ऑफ द पार्क. हा संकटात आमचा महेंद्र पाटील दादा बसलाय साऱ्यांच्या मनात. आमचा महेंद्र पाटील दादा बसलाय साऱ्यांच्या मनात. नक्कीच चेंडू आणि बॅटमध्ये कनेक्शन प्रॉपर. त्यानंतर चेंडूने केलं हवाई सफर. प्राप्त होतात 6 धावा. आता मात्र नक्कीच इथून मात्र विचार केला तर राजू इज ऑन द फायर नाव. इट इज अ रॅपिड क्रिकेटर. अगदी तुटून पडलाय. गोलंदाजांच्या गल्यातलं टाईट बनलाय राजू आता मात्र. आणि नक्कीच शॉर्ट पिच चेंडू दिला तर राजू ज्या पद्धतीच्या फॉर्म मध्ये आहे, नक्कीच चेंडूला सीमापार नेण्याची ताकद त्या खेळाडूमध्ये पाहतोय. तगडा खेळाडू आपण पाहतोय. पाहू यावेळेस मात्र पुन्हा एकदा राजूच्या विरोधामध्ये. यावेळेस मात्र अगदी कव्हरला खेळून काढतोय. क्षेत्ररक्षक आहे त्या क्षेत्रामध्ये चांगल्या पद्धतीने. त्या ठिकाणी मात्र पाहूया काय घडलं. 1 धाव पूर्ण. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न तेवढीच चांगला क्षेत्ररक्षण, तेवढीच चांगली फेकी. आणि नक्कीच आता मात्र नॉन स्ट्राईक एंडचा फलंदाज बॅक टू द डगआउट पाहतोय, तो म्हणजेच जयेश. आता मात्र डायमंड डकवर बाद. साई स्पोर्ट्स ग्रुप वाला ठाणे जिल्ह्याने तो फेमस झाला. महेंद्र पाटील माणूस भला करी तो मदत गोरगरीबाला.
इथून मात्र जर विचार केला तर शेवटच्या चेंडूवर एक धाव आली आहे. नक्कीच एका धावेच्या मदतीने जर विचार केला तर धावफलकावर धावा लागल्या गेल्या ते म्हणजेच 39 धावा धावफलकावर लागल्या गेल्या 39 ऑन द स्कोर बोर्ड आणि 40 धावांचं आव्हान 40 रनचं आता मात्र आव्हान ठेवलं गेलं. पाहूया 40 धावांच्या आव्हानाचा कशा प्रकारे पाठलाग केला जातोय तो म्हणजेच पाई या संघाच्या माध्यमातून जर विचार केला तर तगडी फलंदाजी राजूच्या माध्यमातून. राजूची तारीफ करावी तेवढी कमी कारण राजू याने स्वतःच्या इनिंगमध्ये चेंडू फेस केले ते म्हणजेच 6 आणि धावा धावफलकावर लावल्या गेल्या ते म्हणजेच राजूच्या माध्यमातून 18 धावा राजूच्या माध्यमातून जोडल्या गेल्या. अप्रतिम इनिंग राजूच्या माध्यमातून साकारली गेली त्या ठिकाणी मात्र 6 चेंडूमध्ये 18 धावा वन मॅन शो चांगल्या पद्धतीने कामगिरी करतोय मैदानावरती राजू. जर विचार केला पहिल्या सामन्यामध्ये कालच्या दिवसामध्ये अक्षरशः याच राजू याने मैदान गाजून सोडलं होतं. टेंबिवली संघाच्या अक्षरशः गळ्यातलं ताईत बनला होता हाच खेळाडू राजू. तर समोरचा संघ आपण तेवढाच तगडा संघ पाहतोय. दोन्ही संघाचे कर्णधार लगेचच नाणेफेकीसाठी यायचंय. दोन्ही संघाचे कर्णधार आपल्यामध्ये टॉस केला जातो. लगेचच दुसऱ्या सामन्याचा वेळेच्या संदर्भामध्ये भान ठेवायचे दोन्ही संघाच्या कर्णधाराने. पंचांनी मैदानावरती सामना सुरू ठेवायचा लगेचच. कालिका माता खारबाव संघाचे संघनायक स्वर्गीय नंदकिशोर पाटील हे संघाचे संघनायक. चला कुठे असाल तर त्वरित या. चाळीस धावांचं आव्हान यावेळेस मात्र समोर ठेवलंय पाये या संघाच्या विरोधामध्ये. पाहूया या आव्हानाचा कशा प्रकारे पाठलाग केला जातोय पाये संघाच्या माध्यमातून. कारण जर विचार केला तर पाये संघ तेवढाच तगडा संघ आपण पाहतोय. कालच्या दिवसामध्ये त्या संघाने सुद्धा एक सामना विजयी झाला होता आणि दुसऱ्या फेरीमध्ये नक्कीच दाखल झाला हा संघ. आणि नक्कीच इथून मात्र ज्या संघामध्ये गुणवत्ता असेल, ज्या संघामध्ये चांगला खेळ असेल तोच संघ इथून मात्र विजयी होईल. ज्याच्यामध्ये असेल आक्रमकता, ज्याच्यामध्ये असेल जिंकण्याची ताकद, जिद्द, तोच संघ इथून मात्र विजयाचा शंखनाक डोल पिटताना पाहायला मिळेल. पहिल्या इनिंगमध्ये जर विचार केला तर पहिल्या इनिंगमध्ये 4 गडी गमावत असताना नक्कीच 39 धावा धावफलकावर लावल्या गेल्या होत्या. 40 धावांचं आव्हान आहे आणि त्या आव्हानाचा पाठलाग करण्यासाठी आता मात्र दोन्ही सलामीचे सलामीवीर पाये संघाच्या माध्यमातून मैदानावरती एंटर होत असताना आपण पाहतो. एका बाजूने जयेश याला पाहतोय तर एका बाजूने पाहतोय तर म्हणजेच विवेक याला योगेश याला पाहतोय. जयेश आणि योगेश ही सलामीची जोडी मैदानावरती येत असताना आपण पाहतोय. धीमे धीमे पावलाने लगेचच क्षेत्ररक्षण सजून घ्यायचंय वडगर संघाने. घेतली ना टेन्शनच नाही ना. लगेचच पंच सामना सुरू करायचा आहे मैदानावरती. 15 मिनिटं दिली गेलीत दुसऱ्या इनिंग साठी सुद्धा. इथून मात्र जर विचार केला तर घड्याळात वाजलेत ते म्हणजेच 1. लगेचच सामना सुरू करायचा आहे. 15 मिनिटं दिले गेलेत फलंदाजी क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघाच्या बाजूने. 15 मिनिटांमध्ये 3 षटकं समाप्त करायचे आहेत. लगेचच कमलाकर वैयक्तिक पहिल्या संघासाठी पहिले षटक घेऊन गोलंदाजी मार्गावर ट्रॅकवर लावले गेले ते म्हणजेच कमलाकर याला. सामना सुरू करायचा आहे. पंच लगेचच सामना सुरू करायचा आहे. सहकार्य करायचं आहे वेळेच्या संदर्भामध्ये दोन्ही संघांनी. गोलंदाज कमलाकर गोलंदाजी मार्गावर तर त्याच्या विरोधात जयेश स्ट्राईक एंडवर पाहूया. जयेश आहे स्ट्राईकवर. कमलाकर यावेळेस मात्र बोलतोय हायवे एंड कडून गोलंदाजी करण्यासाठी. तर त्याच्या विरोधात आमच्या VIP डाईच्या एंड कडून फलंदाजी करत असताना आपण पाहतोय तो म्हणजेच जयेश याला. यावेळेस मात्र कमलाकर याचा पहिला चेंडू फुलटॉस पद्धतीचा पाहतोय. क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी मात्र एक धाव अगदी सहज रीतीने पूर्ण. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न होतोय जरूर आणि पाहता पाहता अगदी सहजरित्या 2 धावा पूर्ण. त्या ठिकाणी मात्र फुलटॉस चेंडू होता त्याचा मात्र खरपूस समाचार उचलू शकला नव्हता जयेश.
पहिल्या चेंडूवर मनात नसेल की फुलटॉस चेंडू होईल, त्या ठिकाणी मात्र डिफेन्सिव्ह पद्धतीने खेळण्याचा प्रयत्न होता, पण अचानक फुलटॉस झाल्यानंतर सरप्राईज होताना पाहायला मिळाला फलंदाज आपल्याला. त्या ठिकाणी मात्र फलंदाजाच्या माध्यमातून 2 दबा प्राप्त होत आहेत संघाची. त्याच समवेत स्वतःही सुद्धा खाते उघड करतोय मैदानावरती श्री गणेश होत असताना पाहतोय. एका बाजूने मित्रांनो आपण पाहतोय तुमच्या माहितीसाठी, एका बाजूने पायस संघ तर त्यांच्या विरोधात आपण पाहतोय तो म्हणजेच वडगर संघाला 40+ सामना हा आपण अनुभवतोय. खारबाव क्रीडा नगरीवर मित्रांनो आपण ही स्पर्धा पाहतोय. साई स्पोर्ट्स ग्रुप आयोजित ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते, ती म्हणजेच साई स्पोर्ट ग्रुप आयोजित ही स्पर्धा स्वर्गीय आत्मारामजी शेठ गुलवी चषक 2022 ही स्पर्धा आपण अनुभवतोय. नक्कीच महेंद्रजी पाटील साहेबांची स्पर्धा आपण पाहतोय. खारबाव गावाचे सुपुत्र प्रथम नागरिक सरपंच आहेत ते खारबाव गावाचे, त्यांच्या माध्यमातून ही स्पर्धा आपण पाहतोय. एक भव्य दिव्य आयोजन या स्पर्धेच्या माध्यमातून आपण अनुभवतोय. चेंडू हवेमध्ये गेलाय, नक्कीच त्या ठिकाणी मात्र क्षेत्ररक्षक चेंडूपर्यंत पोहोचू शकला नाहीये. अगदी रिली बिल्डिंग या ठिकाणी मात्र रिले फिल्डिंग पाहायला मिळतंय. अगदी सहज गतीने दोन्ही फलंदाज 2 दबा प्राप्त करतायत. या 2 दबांच्या मदतीने आता मात्र धावफलक पुढे सरकताय, धावफलक जाऊन पोहोचतंय, ते म्हणजेच 4च्या घरामध्ये कोणत्याही प्रकारचा गडी गमावलेला नाहीये. जर विचार केला 40 धावांचं आव्हान समोर असताना इथून मात्र सुरुवात चांगल्या पद्धतीची पाहायला मिळते, ती म्हणजेच फलंदाजी करणाऱ्या संघाच्या माध्यमातून. यावेळेस मात्र मोठा स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न, बॅटची कडा, एसटी रक्षक चेंडू खाली, अप्रतिम झेल. आणि आता मात्र या मॅच मधील पहिली विकेट बॅक टू द डगआउट जाताना पाहतोय तो म्हणजेच जयेश आता मात्र तंबूच्या आश्रयाला. नक्कीच इथून मात्र जयेश याला मैदानावरती थांबण्याची गरज होती, कारण आव्हान खूप मोठं आहे. 3 षटकांमध्ये 40 धावांची गरज असताना इथून मात्र सुरुवात चांगल्या पद्धतीची झाली होती. 3 चेंडूंमध्ये 4 धावा नक्कीच इथून मात्र प्राप्त केल्या होत्या. दबाव नक्कीच होता, फलंदाजावर मोठे स्ट्रोक खेळण्याची गरज होती. इथून मात्र त्याच दबावाच्या खाली फलंदाज बाद झालाय आणि डगआउटला गेलाय, तो म्हणजेच जयेश. आणि आता मात्र नवीन फलंदाज मैदानावरती येतोय, तो म्हणजेच हेमंत नावाचा फलंदाज आता मात्र नवीन मैदानावरती एंटर होतोय. हेमंत त्याला इथून मात्र आकाशी सफर घडवून द्यावं लागेल चेंडूला. तर आता मात्र स्ट्राईक एंडवर आपण पाहतोय तो म्हणजेच सलामीला आलेल्या सलामीवीर योगेशला आपण स्ट्राईक एंडवर पाहतोय स्वतःच्या इनिंग मधील पहिला चेंडू फेस करण्यासाठी. कमलाकरच्या विरोधामध्ये कमलाकर आता मात्र चांगली गोलंदाजी इथून मात्र हाताळतोय स्वतःच्या संघासाठी. वडगर संघासाठी चांगला परफॉर्मन्स कमलाकरच्या माध्यमातून. यावेळेस मात्र फुलटॉस चेंडू कव्हरला खेळून काढतो, क्षेत्ररक्षक आहे, दूरवरून आलाय जरूर, लॉंग ऑफ क्षेत्रामधून क्षेत्ररक्षक येतोय. चुकी घडली त्या क्षेत्रामध्ये 2 दबा अगदी सहज गतीने पूर्ण तिसरी घेण्याचा प्रयत्न होईल का? दोन्ही गाड्या एकाच रुलावर. यावेळेस मात्र काय घडलंय, याच बरोबर फलंदाज बाद झालाय. बॅक टू द डगआउट बसणारा हा दुसरा हादरा. यावेळेस मात्र डगआउटला जात असताना रनआउटच्या स्वरूपामध्ये फलंदाज यावेळेस मात्र तंबूच्या आश्रयाला. साई स्पोर्ट्स ग्रुप वाला ठाणे जिल्ह्याने तो फेमस झाला. महेंद्र पाटील माणूस भला, करी तो मदत गोरगरीबाला. आता मात्र जर विचार केला तर योगेश सुद्धा डगआउटला गेलाय. संघ पूर्णपणे बॅकफुटला पाहायला मिळते. फलंदाजी करणारा संघ इथून मात्र काय सुरुवात करून दिली आहे कमलाकरने. स्वतः संघासाठी अप्रतिम गोलंदाजी करतोय कमलाकर. इथून मात्र स्वतःचा दर्जा सिद्ध करतोय कमलाकर. चांगली गोलंदाजी कमलाकरच्या माध्यमातून 2 गडी गमावत असताना धावफलकावर धावा आपण पाहतोय, त्या म्हणजेच 6च्या घरामध्ये. दोन्ही नवीन फलंदाज मैदानावरती पाहतोय. एका बाजूने हेमंत, तर आता नवीन आलेला फलंदाज विवेक. एका बाजूने आपण विवेकला पाहतोय, ज्याच्या माध्यमातून चांगली गोलंदाजी राहिली होती. तोच विवेक आता मात्र फलंदाजीसाठी आलाय. विवेक याने नक्कीच स्वतः षटकामध्ये 6 धावा खर्च करत 3 गडी गारद केले होते. तोच विवेक आपण नॉन स्ट्राईकला पाहतोय. स्ट्राईक एंडवर हेमंत. कमलाकरच्या विरोधामध्ये आता मात्र चांगला चेंडू, अगदी खोलवर टप्प्याचा चेंडू. यावेळेस मात्र अप्रतिम गोलंदाजी, एक्सलंट बॉलिंग फ्रॉम कमलाकर, व्हेरी नाईस. इथून मात्र चांगली गोलंदाजी कमलाकरच्या माध्यमातून पाहायला मिळते. याचबरोबर पंचांचा इशारा आलाय षटक समाप्तीचा. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर आपण पाहतोय धावफलकावर धावा लागल्या गेलेत, ते म्हणजेच 6 धावा धावफलकावरती पाहतोय. गडी गमावलेत ते म्हणजेच 2. गेम पास करायचे पंच वेळेच्या संदर्भात दाखीत घ्यायचे वारंवार. इथून मात्र आता फलंदाजाला ऑन फायर व्हावं लागेल. विवेक याला ऑन फायर व्हावं लागेल. विवेककडे ती क्षमता आहे
ती क्षमता आता मात्र विवेक याला दर्शवावी लागेल. स्वतःमध्ये असलेली आक्रमकता इथून मात्र मैदानावरती विवेक याला सिद्ध करावे लागेल. मित्रांनो, तुम्ही किती प्रयत्न करताय ते महत्त्वाचं नाहीये, तुम्ही स्वतःला मैदानावरती सिद्ध करणं खूप गरजेचं आहे. इथून मात्र फलंदाजी करणाऱ्या संघाला स्वतःला सिद्ध करावं लागेल, खास करून विवेक याला. पाहूया विवेकच्या विरोधात नवीन गोलंदाज राजू याच्या माध्यमातून चांगली फलंदाजी राहिली होती पहिल्या इनिंगमध्ये. यावेळेस मात्र राजूच्या विरोधात राजू पहिल्या चेंडूवर यावेळेस मात्र दिशा भरकटतोय. पंचांचा इशारा आलाय. पंचांचे दोन्ही हात समांतर रेषेमध्ये वाईटच्या स्वरूपामध्ये चेंडू हाताळला गेला. इथून मात्र अव्वंतर धाब्याने धावफलकावरती वाढ होते. धावफलक एका धावेच्या मदतीने आता मात्र पुढे सरकतंय. धावफलक जाऊन पोहोचतंय ते म्हणजेच 7 रन ऑन द स्कोर बोर्ड. 7 धावा धावफलकावरती. यावेळेस मात्र लेग ब्रेक चेंडू, त्याला मात्र ओळखलंय, परखलाय चेंडू हवेमध्ये जरूर आहे. काय घडलंय त्या ठिकाणी मात्र झेल ड्रॉप होत आहे. इथून मात्र जीवनदान हा खूप महागात पडू शकते. चुकी घडलीये आणि चुकीला माफी नाहीये. दोन्ही फलंदाज 2 धावा पळून काढतायत. तिसरी धाव घेण्याचा प्रयत्न होईल का? तर दोन्ही गाड्या एकाच रुलावर आणि आता मात्र फलंदाज अजून एक बॅक टू द डगआउट जाताना पाहतोय. हेमंत बॅक टू द डगआउट. नक्कीच या ठिकाणी मात्र दोन्ही खेळाडूंमध्ये कोणत्याही प्रकारचा ताळमेळ पाहायला मिळत नाहीये आणि त्याच जोरावर या ठिकाणी मात्र क्षेत्ररक्षण करणारा संघ संधी प्राप्त करतोय आणि याचबरोबर फलंदाज आता मात्र डगआउटला जातोय. एकाच चेंडूवर मित्रांनो तुम्ही 2 वेळा वाचू शकत नाहीयेत. त्या ठिकाणी मात्र झेल ड्रॉप जरूर झाला होता विवेक याचा, पण हेमंत यांनी अतिघाई केली आणि अतिघाई संकटात नाही असं म्हटलं जातंय. इथून मात्र अतिघाईचं आपण पाहिलं रूपांतर संकटामध्ये होत असताना फलंदाज डगआउटला जात असताना आपण पाहतोय. तर म्हणजेच हेमंत याला आपण डगआउटला जाताना पाहिलं. तिसऱ्या पंचांना इथून मात्र दाखित केलं जात आहे. पंचांच्या भूमिकेमधून पंचांच्या माध्यमातून लगेचच तिसरा अंपायर मैदानावरती पाठवून द्यायचं आहे. तिसऱ्या पंचांची भूमिका इथून मात्र पार पाडावी लागेल. तिसरा पंच लगेचच मैदानावरती पाठवून द्यायचं आहे. नक्कीच तिसऱ्या पंचांच्या भूमिकेमध्ये आपण पाहतोय तर म्हणजेच रविकांतजी पाटील यांना आपण पाहतोय तिसऱ्या पंचांच्या भूमिकेमध्ये. लगेचच मैदानावरती पंच जात असताना आपण पाहतोय. इथून मात्र राजू याच्या गोलंदाजीवर आक्षेप घेतला गेलाय. पाहूया तो खुदपावट खरा ठरतोय. टर्न ऑफ वडगर राजू याला गोलंदाजी मार्गावर आपण पाहतोय. इथून मात्र जर विचार केला तर कंट्रोल मध्ये पाहतोय क्षेत्ररक्षण करणारा संघ नक्कीच इथून मात्र चांगल्या स्थितीमध्ये पाहायला मिळतोय. खास करून जर विचार केला राजू याने पहिल्या इनिंगमध्ये ज्या पद्धतीची फलंदाजी केली होती, अक्षरशः पूर्णपणे मैदान गाजून सोडलं होतं राजू याने. पंच वेळेच्या संदर्भात बाण घ्यायचं आहे. वेळ कुणासाठी थांबत नाहीये मित्रांनो. नक्कीच ज्याने घड्याला बनला त्याच्यासाठी सुद्धा वेळ थांबली नाहीये आणि आजच्या दिवसामध्ये खूप सामने खेळवायचे बाकी आहेत. त्यामुळेच पंचांनी थोडेफार सहकार्य करायचे. त्या समय क्षेत्ररक्षण करणारा संघ लगेच क्षेत्ररक्षण सजून घ्यायचंय. इथून मात्र जर विचार केला तर दुसरं षटक प्रगती पथावर आहे. दुसऱ्या षटकामधील 4 मिनिटं समाप्त झालेत. फक्त आणि फक्त 1 मिनिट आहे दुसऱ्या षटकातील. इथून मात्र वेल खूप घेत आहे क्षेत्ररक्षण करणारा संघ. कमी वेल घ्यायचे. पंच लगेच सामना सुरू करायचा आहे. गोलंदाज पुन्हा एकदा बोलतोय. गोलंदाजी मार्गावर राजू हायवे एंड कडून गोलंदाजी करण्यासाठी. राजू सुरुवात करायची गोलंदाजीला. लगेचच मैदानावरती दुसरा खेळाडू आलाय. अर्थात आपण पाहतोय तो म्हणजेच उमेश मैदानावरती आलाय. राजू गोलंदाजी मार्गावर. यावेळेस मात्र विवेकच्या विरोधामध्ये काय घडलंय? यावेळेस मात्र लेग स्टिकला सोडून चेंडू निघून जातोय. पंचांचा इशारा आलाय वाईट चेंडूचा. अव्वांतर धावा. आता मात्र अव्वांतर धाव्यानिशी धावफलकावरती वाढ होते. धावफलक पुढे सरकताय. धावफलक इथून मात्र जाऊन पोहोचतंय ते म्हणजेच 10च्या घरामध्ये. 10 रन ऑन द स्कोर बोर्ड विदाउट लॉस ऑफ 3 विकेट्स. 3 गडी गमावत असताना 10 धावा धावफलकावरती.
यावेळेस मात्र उडवलाय चेंडू अगदी निघून जातोय हवेशी वार्तालाप करणारा हा एवन क्वालिटीचा ब्रँडेड स्ट्रोक. आता मात्र मी म्हंटल होतं विवेक आक्रमक होण्याची क्षमता आहे आणि आक्रमक झालाय. विवेकच्या बॅट मधून धमाका. इथून मात्र आपण पाहिलं राजू याने वेट केलं त्यानंतर मात्र पाहिलं परखलं आणि चेंडूला सरळ फेकून देतो सीमा पार. 6 धावांसाठी षटकार. या षटकाराच्या मदतीने आता मात्र धावफलक 16च्या घरामध्ये जाऊन पोहोचतय. यावेळेस मात्र पुन्हा एकदा मोठा स्ट्रोक केल्याचा प्रयत्न. काय घडलंय यावेळेस मात्र अगदी एस्टेनच्या वरून चेंडू ग्रीप होऊन निघून जातोय. आता मात्र चांगली गोलंदाजी म्हणता येईल राजूच्या माध्यमातून. पुन्हा एकदा यावेळेस मात्र जागा बनवून खेळण्याचा प्रयत्न केला. ऑफस्टिकवर जाऊन खेळण्याचा प्रयत्न झाला होता फलंदाजाच्या माध्यमातून. यावेळेस मात्र पुन्हा एकदा चांगला चेंडू. पुन्हा एकदा यावेळेस मात्र काय घडलंय दिशा चुकीची. नक्कीच पंच दर्शवतायत. ऑफस्टिकला सोडून चेंडू निघून जातोय खूप दुरून बाहेरून चेंडू निघून जातोय. इथे मात्र अव्वांतर धावफलकावरती ऍड होते. या धावेच्या मदतीने संघाचं धावफलक जाऊन पोहोचतंय ते म्हणजेच 17च्या घरामध्ये 3 गडी बाद. धावफलकावर धावा पाहतोय आपण ते म्हणजेच 17. इथून मात्र धावफलकावर धावा आहे 17. पाहूया कोणत्या संघावर येतो इथून मात्र खतरा. 9 चेंडू आणि 23 धावांची गरज. यावेळेस मात्र पाहूया काय घडलंय बॅटची कडा. यावेळेस मात्र पाहायला गेलं तर मोठा स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न जरूर झाला होता. चेंडू आणि बॅट मध्ये कनेक्शन तेवढं चांगलं होत नाहीये. एक धाव घेण्याची संधी नक्कीच होती एका धावेच्या मदतीने. आता मात्र संघाचं धावफलक पुढे सरकत असताना जाऊन पोचतंय ते म्हणजेच 18च्या घरामध्ये. इथून मात्र आता समीकरण उरलंय ते म्हणजेच 8 चेंडू आणि 22 धावांची गरज. या षटकामध्ये जर एखादा मोठा स्ट्रोक आला या 2 चेंडूमध्ये तर नक्कीच सामना अगदी रंगतदार स्थितीमध्ये पाहायला मिळेल. पाहूया नवीन आलेला फलंदाज उमेश स्ट्राईक एंडवर. गोलंदाजी मार्गावर आपण पाहतोय तो म्हणजेच राजू याला. इथून मात्र राजू याला चांगली गोलंदाजी करावी लागेल. स्वतः संघाच्या बाजूने जर सामना न्यायचा असेल तर पंच वेळेच्या संदर्भात घ्यायचं आहे. टाकीत द्यायचे वारंवार क्षेत्ररक्षकांना. राजू यावेळेस मात्र वळतोय पंचांच्या डाव्या बाजूने गोलंदाजी करण्यासाठी 3 ते 4 पावलांचा रनअप. यावेळेस मात्र हो अप्रतिम डिलिव्हरी. इथून मात्र फलंदाज नक्कीच टप्प्याची वाट पाहत होता. अगदी यावेळेस मात्र खोलवर टप्प्याचा चेंडू हाताळला गेलाय. फलंदाजाला सरप्राईज केलं गेलंय. निर्धाव स्वरूपात आता मात्र चेंडू पाहायला मिळतंय. उमेशच्या माध्यमातून आता मात्र निर्धाव चेंडू खेळला गेलाय. पाहूया राजू पुन्हा एकदा गोलंदाजी मार्गावरती. यावेळेस मात्र पुढे सरसावत चेंडूला खेळून काढतोय लॉंग ऑन क्षेत्रामध्ये. एक धाव अगदी सहज रीतीने पूर्ण. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न झालाय. जरूर काय घडलंय यावेळेस मात्र फलंदाज चुकी करतोय. फलंदाज बॅक टू द डगआउट आता मात्र जात असताना आपण पाहतोय. यावेळेस मात्र डगआउटला बसणारा हा तिसरा हादरा. आमचा महेंद्र पाटील दादा बसलाय साऱ्याच्या मनात. आमचा महेंद्र पाटील दादा बसलाय साऱ्याच्या मनात. इथून मात्र जर विचार केला तर नक्कीच प्रयत्न चांगल्या पद्धतीने झाला होता फलंदाजाच्या माध्यमातून. इथून मात्र रनआउटच्या स्वरूपामध्ये फलंदाज बाद झालाय. इथून मात्र विचार केला तर पूर्णपणे आता मात्र संघ दडपणामध्ये आलाय. कारण ज्या पद्धतीने सुरुवात व्हायला हवी होती त्या पद्धतीची सुरुवात पहिल्या षटकामध्ये झाली नव्हती. त्यानंतर जर दुसऱ्या षटकाचा विचार केला तर चांगली फलंदाजी दुसऱ्या षटकामध्ये पाहायला मिळाली. 13 धावा दुसऱ्या षटकामध्ये दोन्ही फलंदाजांच्या माध्यमातून घेतल्या गेल्या. आता मात्र शेवटचं षटक 6 चेंडू आणि समीकरण उरलं गेले ते म्हणजेच 21 धावा. 6 चेंडू 21 धावा. 21 धावा 6 चेंडू. एका बाजूने वडगर पाहतो, एका बाजूने पाये, एका बाजूने पाये, एका बाजूने वडगर, एका बाजूने वडगर, एका बाजूने पाये. मित्रांनो आपण पाहतोय या खारबाव क्रीडा नगरीवर ही स्पर्धा रंगत असताना स्वर्गीय आत्मारामजी शेठ गुळवी चषक 2022 आपण पाहतोय. नक्कीच ही स्पर्धा आयोजित केली गेली आहे साई स्पोर्ट ग्रुपच्या माध्यमातून. ही स्पर्धेचे सर्व आपण पाहतोय तो म्हणजेच नक्कीच खारबाव गावचे प्रथम नागरिक खारबाव गावचे सरपंच महेंद्रजी पाटील साहेबांची स्पर्धा आपण पाहतोय.
पाहूया शेवटची षटकार गोलंदाजी मार्गावर 6 चेंडू 21 धावांची गरज. समीकरण मैदानावरती पाहतोय गोलंदाज हायवे एंड कडून. यावेळेस मात्र अगदी मोठा स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न जरूर झालाय. कार्पेटच्या सहाय्याने चेंडूला खेळून काढतोय जमिनी मार्गाने. एक धाव पूर्ण. एकाच धावेवर समाधान मानलं जात आहे. विवेक आता मात्र स्वतःच्या बाजूने स्ट्राईक ठेवण्याचा प्रयत्न करतोय. इथून मात्र विवेक याच्याकडे आक्रमकता आहे, ती आक्रमकता दर्शवावी लागेल. संघ पूर्णपणे अडचणीमध्ये सापडला गेला. इथून मात्र अडचणातून बाहेर काढावं लागेल. मित्रांनो, मी नेहमीच म्हणत असतो आयुष्यामध्ये जर काय बनायचं असेल तर गेम चेंजर किंवा मॅच विनर बना. इथून मात्र पाहूया मॅच विनर बनतोय का विवेक, का त्याच्या विरोधामध्ये चांगली गोलंदाजी करतोय रवी. यावेळेस मात्र गोलंदाजी मार्गावर ट्रॅकवर पुन्हा एकदा सज्ज झालाय. यावेळेस मात्र अगदी खोलवर टप्प्याचा चेंडू. व्हॉट अ डिलिव्हरी, एक्सलंट, मॅग्निफिसंट डिलिव्हरी. अगदी यावेळेस मात्र दोन्ही पायांच्या मधोमध चेंडू हाताला गेला होता. काय गोलंदाजी केली आहे रवीने, अप्रतिम गोलंदाजी रवीच्या माध्यमातून आता मात्र मैदानावरती दर्शवली गेली आहे. फलंदाजांना इथून मात्र स्ट्रगल करण्यास भाग पाडले जात आहे. वारंवार मोठे स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न होतोय. स्लॉग ओव्हर मध्ये मित्रांनो आपण पाहतोय आता मात्र इथून समीकरण उरलंय ते म्हणजेच 4 चेंडू आणि 19 धावांची गरज. अवघड आहे, अशक्य नाहीये. इथून मात्र जर एखादा षटकार आला तर नक्कीच सामना रंगतदार स्थितीमध्ये पाहायला मिळेल. यावेळेस मात्र मोठा स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न. अगदी स्टेट डाऊन दी ग्राउंड चेंडूला लॉंग ऑफ आणि लॉंग ऑनच्या मधून चेंडू होतोय फरार, निघून जातोय सीमा पार. 4 धावांसाठी अगदी अप्रतिम दर्जेदार चौकार. आमचा महेंद्र पाटील दादा बसलाय साऱ्याच्या मनात. आमचा महेंद्र पाटील दादा बसलाय साऱ्याच्या मनात. नक्कीच इथून मात्र मोठा स्ट्रोक येण्याची गरज होती आणि तो मोठा स्ट्रोक आलाय. यावेळेस मात्र फलंदाजाच्या माध्यमातून चांगल्या पद्धतीने स्ट्रोक आलाय. इथून मात्र नक्कीच मॅच ओपन झाली आहे. इथून मात्र चांगला खेळ करावा लागेल. इथून मात्र षटकार चौकारांची आतिषबाजी करावी लागेल फलंदाजाला. 3 चेंडू 15 धावांची गरज. यावेळेस मात्र उडवलाय, चेंडू निघून जातोय. यावेळेस मात्र मस्तक पे दस्तक, बिग सिक्सर आउट ऑफ द पार्क. 6 धावांसाठी हा धमाका षटकार आलाय. साई स्पोर्ट्स ग्रुप वाला ठाणे जिल्ह्याने तो फेमस झाला. या 6 धावांच्या मदतीने धावफलक जाऊन पोहोचते ते म्हणजेच 31च्या घरामध्ये. इथून मात्र आता समीकरण उरलंय ते म्हणजेच 2 चेंडू धावांची गरज असणार आहे, ती म्हणजेच 9. मी म्हटलं होतं आयुष्यामध्ये बनायचं असेल तर गेम चेंजर बना. इथून आता मात्र गेम चेंजर बनण्याची संधी, गोल्डन चान्स फलंदाजाच्या माध्यमातून. कारण एक षटकाराला त्यानंतर दुसऱ्या चेंडूवर चौकार प्राप्त केलाय. चेसिंग आणि ड्रेसिंग कंपल्सरी आहे या सामन्यामध्ये. दोन्ही संघाच्या कर्णधाराने लक्षात घ्यायचंय. 2 चेंडू 9 धावा, 9 धावा 2 चेंडू. एका बाजूने वडगर, एका बाजूने पाये, एका बाजूने पाये, एका बाजूने वडगर. सामना अगदी रंगतदार स्थितीमध्ये. मी म्हटलं होतं जर एखादा मोठा स्ट्रोक आला तर सामना रंगतदार स्थितीमध्ये जाताना पाहायला मिळेल. गरमागरमी आता मात्र गेम हिट होत असताना सुपर डुपर मॅच मैदानावरती. गोलंदाज गोलंदाजी मार्गावर, फलंदाज त्याच्या विरोधामध्ये. आता मात्र पूर्णपणे गोलंदाजावर दडपण. आणि यावेळेस हो अप्रतिम डिलिव्हरी, अगदी यॉर्कर लाईनचा वापर. 1 धाव पूर्ण, दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न झालाय जरूर. सहज गतीने 2 धावा पूर्ण, तिसरी धाव घेण्याचा प्रयत्न होतोय जरूर. काय घडतंय त्या ठिकाणी मात्र पाहता पाहता अगदी 3 धावा पूर्ण. आता मात्र समीकरण सामन्यामध्ये उरलंय ते म्हणजेच 1 चेंडू आणि धावांची गरज असणार आहे ती म्हणजेच 6. 1 चेंडू 6 धावा, 6 धावा 1 चेंडू. एका बाजूने गोलंदाजी मार्गावर रवी तर दुसऱ्या बाजूने स्ट्राईक एंडवर विवेक, ज्याच्या माध्यमातून चांगली गोलंदाजी पाहायला मिळाली होती पहिल्या इनिंग मध्ये. तोच विवेक आता मात्र गोलंदाजी मार्गावर. धावफलकावर धावा आहेत त्या म्हणजेच 34. आणि इथून मात्र समीकरण उरलंय ते म्हणजेच 1 चेंडू 6 धावांची गरज. त्या ठिकाणी मात्र पंचांचा इशारा केलाय. पंच 1 रन शॉट. त्या ठिकाणी मात्र लाईव्हच्या माध्यमातून पाहायचं. तिसऱ्या पंचांच्या भूमिकेमध्ये इथून मात्र निर्णय दर्शवला गेलाय. तिसऱ्या पंचांच्या बाजूने जाताना पाहायला मिळतोय आपण. डिसिजन पेंडिंग. पंच कोणत्या बाजूने निर्णय द्यायचा आहे? गोलंदाजी करणाऱ्या बाजूने, फलंदाजी करणाऱ्या बाजूने? ज्या ठिकाणी फलंदाजी करतोय त्या ठिकाणी पंचांनी
इथून मात्र तिसऱ्या पंचांच्या भूमिकेमध्ये पाठवला गेले निर्णय. आता मात्र नक्कीच इथून मात्र पंचांचा इशारा काय आलाय, 3 धावा प्राप्त झालेत. नक्कीच लाईव्हच्या माध्यमातून पाहिलं गेलं त्या ठिकाणी मात्र 3 धावा अगदी सहज गतीने पूर्ण. आता मात्र समीकरण उरलं 1 चेंडू 6 धावा, 6 धावा 1 चेंडू. एका बाजूने वडगर एका बाजूने पाये. आता मात्र सामन्यामध्ये रंगत वाढत असताना गरमागरमी. इथून मात्र नक्कीच दोन्ही संघाचे प्रेक्षकांचे हृदयाचे ठोके चुकत असतील. हृदयाचे ठोके चुकवणारा सामना, इथून मात्र हृदयाचे ठोके वाढवणारा सामना आपण पाहतोय मैदानावरती. पहिला सामना अगदी रंगतदार स्थितीमध्ये 1 चेंडू 6 धावेची गरज. सर्व प्रेक्षक आता मात्र मनामध्ये एकच गोष्ट असेल, षटकार लागणार की निर्धाव चेंडू येणार. इथून मात्र कोणता संघ विजयी होणार, वडगर होणार विजयी की त्यांच्या विरुद्ध असणारा संघ पाये होणार विजयी. पाहूया गोल्डन षटकार ठोकतोय का. स्ट्राईक एंडवर विवेक, त्याच्या विरोधामध्ये गोलंदाजी मार्गावर रवी. रवी टू विवेक, विवेक टू रवी. इथून मात्र एका बाजूने वडगर एका बाजूने पाहतोय तो म्हणजेच पाये. पंचांनी लगेच सामना सुरू करायचा आहे. पंच 1 चेंडू आणि 6 धावांची गरज. आता मात्र दबाव गोलंदाजावर, दबाव फलंदाजावर, दबाव प्रेक्षकांवर, दबाव आमच्यावर, सर्वांवर दबाव इथून मात्र पाहायला मिळतोय. सर्व खेळाडूंवर पूर्णपणे दबाव इथून मात्र पाहायला मिळतोय. 1 चेंडू 6 धावांची गरज. इथून मात्र आपण समीकरण पाहतोय 1 चेंडू 6 धावा, 6 धावा 1 चेंडू. बिग मॅच, एका बाजूने वडगर एका बाजूने पाहतोय पाये. 40+ सामना आपण अनुभवतोय मित्रांनो. आजच्या दिवसातील पहिला सामना कशा पद्धतीने व्हायला हवा, तर पहिला सामना अशा पद्धतीने व्हायला हवा. 1 चेंडू 6 धावा. गोलंदाज बोलतोय हायवे एंड कडून पंचांच्या डाव्या बाजूने गोलंदाजी करण्यासाठी. जवळ असलेल्या क्षेत्ररक्षकाने कोणत्याही प्रकारचे मुवमेंट करू नये. या ठिकाणी मात्र नक्कीच पेनलाइज केलं जाईल संघाला. जवळ असलेल्या क्षेत्ररक्षकाने कोणत्याही प्रकारे मुवमेंट केली तर नक्कीच संघाला पेनलाइज केलं जाईल. इथून मात्र दाखीत घ्यायचे खेळाडूने. 1 चेंडू आणि 6 धावांची गरज. सामना अगदी रंगतदार स्थितीमध्ये. गोलंदाज वळतोय. इथून मात्र नक्कीच हो व्हॉट अ डिलिव्हरी, एक्सलंट डिलिव्हरी. आणि याच बरोबर क्षेत्ररक्षण करणारा संघ आता मात्र तिसऱ्या फेरीमध्ये दाखल होतोय. मैदानावरती जल्लोष पाहायला मिळतोय. विजयी झालेल्या संघाचं खूप खूप हार्दिक अभिनंदन. हार्दिक अभिनंदन. पराजय झालेल्या संघासाठी नक्कीच इथून मात्र पुढच्या वाटचालीसाठी खूप खूप हार्दिक शुभेच्छा.